मित्रांनो, आजची आपली जी गोष्ट आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या एक अप्रतिम गनिमी काव्याची ती गोष्ट आहे की समुद्रावर ज्या गलबतांचा पराभव करता नाही आला त्यांना जमिनीवर पैशाने कसा काय पराभव करता येईल यासाठी महाराजांनी इंग्रजाविरुद्ध केलेली एक मोठी गोष्ट आहे ती आज आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मुंबईतील इंग्रजांकडून तांबं घेतलं होतं. हे तांबं त्यांना नाणी पाडण्यासाठी आणि काही भांडी बनवण्यासाठी त्यांनी उपयोगात आणण्यासाठी त्या इंग्रजाकडून त्यांनी तांबा घेतलं. आता या तांब्याच्या मोबदल्यात देण्यासाठी रोख पैसे हे रायगडाकडे नव्हते, त्यामुळे त्यांनी एक हुंडी किंवा आजच्याच भाषेत म्हणायचं सांगितलं तर एक धनादेश इंग्रजांना दिलाय आणि सांगितलंय की आम्हाला गोवळकोंड्याच्या बादशाहकडून काही खंडणी मिळते, त्यामुळे तुम्ही हा धनादेश घेऊन आमच्या गोवळकोंड्याच्या ऑफिसवर जा, तिथून तुम्हाला रोख पैसे मिळतील. आणि इंग्रजांनी तो धनादेश स्वीकारला. मुंबईच्या इंग्रजांचा कुरिअर किंवा मुंबईच्या इंग्रजांचा जो काही माणूस असेल तो गोवळकोंड्याला जात नसे, म्हणून मुंबईच्या इंग्रजांनी तो जो धनादेश किंवा हुंडी होती ती सुरतेच्या इंग्रजांकडे पाठवली आणि सांगितले की तुमचा माणूस गोवळकोंड्याला जातो तेव्हा त्याला आमचे एवढे पैसे घ्यायला सांगा. सुरतेचा जो कुरिअर होता तो गोवळकोंड्याला गेला आणि गोवळकोंड्याला गेल्यानंतर महाराजांचं जे काही ऑफिस होतं किंवा ब्रँच होती किंवा महाराजांचं जे काही एक हिशोबाची जागा होती तिथं त्यांनी ती हुंडी दाखवली आणि म्हणाले की मला या हुंडीच्या बद्दल एवढे एवढे पैसे घ्यायचे. पण तिथला जो एक नोकर होता त्याने सांगितले की या हुंडीच्या बदल्यात पैसे देण्याची अथॉरिटी माझ्याकडे नाहीये आणि ज्यांच्याकडे अशी अथॉरिटी आहे जे प्रल्हाद मिराजी ते सध्या कामानिमित्त रायगडावर गेलेले आहेत, त्यामुळे तुम्ही एकतर रायगडावर जा तिथे मला प्रल्हाद मिराजी मिळतील त्यांच्याकडून पैसे घ्या किंवा मग इथे प्रल्हाद मिराजी येईपर्यंत त्यांची वाट बघा. तर तो कुरिअर होता, तो म्हणे मी या दोन पैकी त्याने एकही गोष्ट केली नाही. तो तटक निघाला, पुन्हा वापस गेला सुरतला. पुन्हा तो सुरतला ती हुंडी इंग्रजांकडे जमा केली आणि ती हुंडी पुन्हा त्या सुरतच्या इंग्रजांनी शेरे वगैरे मारून मुंबईच्या इंग्रजांकडे परत पाठवून दिली. मुंबईच्या इंग्रजांनी काय ठरवलं की आता आपण थेट रायगडावरच माणूस पाठवून आपण आपले पैसे वसूल करूया. त्यामुळे त्यांनी एक रायगडावर माणूस पाठवला, त्याचं नाव होतं नारायण शेरवी. त्या नारायण शेरवीला रायगडावर पाठवलं. नारायण शेरवी मुंबईहून जो काही समुद्र मार्गाचा रस्ता आहे तो करत 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 माणगाव मार्गे रायगडला गेलाय. आता रायगडला गेल्यानंतर त्याने गडावर निरोप पाठवला की महाराजांना भेटायचंय, असं काम आहे. पण तिथून त्या लोकांनी तिथं सांगितलंय की महाराज सध्या गडावर नाहीये, त्यामुळे तुमची महाराजांची भेट होणं शक्य नाहीये. तर त्यांनी विचारलं की महाराज कधी येतील किंवा महाराजांची भेट माझी कधी होईल. त्याने लोकांना सांगितले की महाराज कधी येतील याची माहिती आम्हाला नाही, त्यामुळे तुम्ही महाराज येईपर्यंत वाट बघा. पण ते म्हणजे सध्या गडावर कोण आहे ज्यांना भेटता येईल, तर स्वराज्याचे पंतप्रधान हे सध्या गडावर होते. मोरोपंत पिंगळे हे त्यावेळेस पंतप्रधान होते आणि ते गडाचा सगळा व्यवहार बघत होते. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मला मोरोपंत पिंगळ्यांना भेटायचं. तर मोरोपंत पिंगळ्यांना भेटण्यासाठी त्यांनी निरोप पाठवला की माझं असं असं काम आहे आणि मला मोरोपंत पिंगळ्यांना भेटायचंय. तर मोरोपंत पिंगळे थोडेसे कामात होते, त्यामुळे त्यांनी 1 महिना या नारायण शिरवीला खालीच रायगडाच्या पायथ्याशी जी रायगडवाडी आहे तिथे वेटिंगवर बसवलंय आणि नंतर 1 महिन्यानंतर त्याला निरोप दिलाय आणि त्याला नंतर गडावर बोलवून घेतलंय. वर बोलवल्यानंतर मोरोपंतांनी त्यांना विचारलं की काय तुमचं काम काय आहे. त्यावेळेस त्या नारायण शिरवींनी त्याला सांगितलंय की मी आमच्याकडून तांबा घेतलं होतं, त्यानंतर त्याबद्दल आम्हाला एक हुंडी दिली होती, ती हुंडी वटवण्यासाठी आम्ही सुरत येऊन आमचा गोवळकोंड्याला पाठवला, पण गोवळकोंड्यात तुमचे प्रल्हाद मिराजी तिथे उपलब्ध नव्हते, ते रायगडावर आलेले त्यात सांगितलं, त्यामुळे आमचा माणूस तिथून वापस आला. मोरोपंतांनी सांगितलंय अगदी बरोबर आहे. प्रल्हाद मिरोजी हे बैठकीनिमित्त रायगडावर आले होते, पण ते आत्ताच ते पुन्हा गोवळकोंड्याला गेले, त्यामुळे तुम्ही गोवळकोंड्यावर जाऊन पुन्हा एकदा पैसे घेऊ शकता. पण नारायण शिरवी आता म्हणाले की नाही, आता आम्ही गोवळकोंड्याला जाणार नाही, कारण की आमचा प्रवासाचा खर्च खूप जास्त होतोय. या सर्व प्रकरणात आमचा प्रवासाचा खर्च खूप होतोय, त्यामुळे तुम्ही आम्हाला इथेच रोख पैसे द्या.
मोरोपंत म्हणाले, अहो आमच्याकडे रोख पैसे नाही आहेत म्हणूनच आम्ही तुम्हाला हुंडी दिली. मग काय, तर मग त्यांनी मोरोपंतांनी त्यांना एक उपाय सांगितला की माझ्याकडे एक उपाय आहे. मी आता या देशाचा राज्याचा पंतप्रधान आहे. आम्हाला इंग्रजासोबत व्यापारी संबंध दृढ करायचे आहेत. त्यामुळे आमच्यावर एक उपाय करूयात की तुम्हाला पटत असेल तर बघा. त्यांनी उपाय असा सुचवला की आमचे अलिबागला वखार आहेत आणि त्या वखारीत अष्टागरातील प्रजा तिथे कर जमा करण्यासाठी नारळ, सुपारी, भात असे लोक तिथं त्या वखारमध्ये लोक ते माल आणून देत आहेत. तर ते माल तितक्या रकमेचा नारळ, सुपारी, भात हे तुम्हाला देण्याचा मी इथून आदेश काढतो. तितक्या रकमेची तुम्ही नारळ, सुपारी, भात तिथून घेऊन जा. परंतु नारायण शेरवी म्हणाले की या रकमेच्या बदल्यात नारळ, सुपारी आणि भात घेण्याची अथॉरिटी माझ्याकडे नाहीये. त्यामुळे मला मुंबईला जाऊन साहेबांना विचारावं लागेल. त्यामुळे जा तुम्ही अवश्य तुम्ही जाऊन या आणि साहेबांना विचारून या, काय म्हणतात बघून या. की अथॉरिटी घेण्यासाठी नारायण शेरवी मुंबईला आले आणि तिथले जे इंग्रज होते जिरो डोंजर यांनी विचारलं काय झालं. तर नारायण शेरवी म्हणाला की महाराज गडावर नाही आहेत आणि गडावर सध्या पंतप्रधान मोरोपंत पिंगळे आहेत आणि मोरोपंत म्हणतात की तुम्ही या रकमेच्या बदल्यात नारळ, सुपारी आणि भात घ्या. त्यावर निरो डोंजर असे म्हणतायत की नको नको नको, यांच्याकडून नारळ, सुपारी, भात घेऊ नका. कारण की हे आज सांगतील की यांना नारळ, सुपारी आणि भात द्या, परंतु हे मराठी असे आहेत, यांचे गनिमी काव्य असे आहेत की उद्या अष्टागरातील त्या लोकांना सांगतील की पुढील आदेशापर्यंत दिबागच्या वखारीमध्ये कुणीही नारळ, सुपारी आणि भात टाकू नये. बाकी कुठल्याही वखारीत टाकलं चालतील. म्हणजे उद्या शेतकऱ्यांचा मानत येत नाही, त्यामुळं आम्ही तुमच्या त्या रकमेच्या बदल्यात तुम्हाला नारळ, सुपारी, भात देऊ शकत नाही अशा सबबी सांगून हे पुन्हा आपलं पेमेंट देणार नाही. त्यामुळे तुम्ही असं काय करू नका. आता आमच्या इंटेलिजन्सनं आम्हाला जी बातमी सांगितली त्यानुसार महाराज गडावर आलेले आहेत. तुम्ही आता गडावर जा आणि प्रत्यक्ष महाराजांनाच बोला, इतर कुणाशीही न बोलता प्रत्यक्ष महाराजांशीच बोला. आणि निरोजी आपल्या नारायण शिर्वे याच्यासोबत आता एक जिरो डोंजर यांनी फ्रान्सिस मॉलिव्हेटर या माणसाला सोबत पाठवलंय. हा इंग्रजांचा एक दुभाषी म्हणून किंवा इंग्रजांचा एक विश्वासू म्हणून नारायण शिर्वी यांच्यासोबत त्या फ्रान्सिसला तिथे पाठवलंय. आता हे दोघे पुन्हा एकदा रायगडावर निघाले आणि पुन्हा एकदा निघाल्यानंतर ते रायगडाच्या पाठ्याशी पोहोचले. वर निरोप पाठवला, आम्हाला अशा अशा कामासाठी भेटायचंय. महाराज नुकतेच रायगडावर तेव्हा आले होते आणि त्यावेळेस महाराजांचं थोडस काम वाटपले की नंतर 1-2 महिन्यानंतर यांना पुन्हा वर बोलवण्यात आलंय आणि महाराज म्हणाले की तुमचं काय ठरलंय ते सांगा. तुम्हाला नारळ, सुपारी, भात द्यायचा आहे काय, या रकमेच्या बदल्यात तुमचं घेण्याचं ठरलंय काय. त्यावर नारायण शेरवी असं म्हणतात की साहेब नारळ, सुपारी, तांदूळ घ्यायला नाही म्हणतायत. इंग्रज जो आहे त्याला साहेब म्हणतात की नारळ, सुपारी, तांदूळ घ्यायला नाही म्हणतायत, रोख द्या म्हणतायत. महाराज पुन्हा तेच म्हणतायत की अहो आमच्या रायगडावर रोख रक्कम नाहीये, त्यामुळेच आम्ही तुम्हाला हुंडी दिली आहे, त्यामुळेच आम्ही तुम्हाला वस्तू विनिमय पद्धतीमध्ये तुम्हाला नारळ, सुपारी, तांदूळ घ्या म्हणतोय. आता माझ्याकडे अजून एक उपाय आहे. तर महाराज उपाय सांगतात त्याच्यावर. आता उपाय म्हणल्यानंतर नारायण शिर्वेच्या पोटात पुन्हा गोळा आला. आता उपाय म्हणला की नंतर पुन्हा तो उपायाचं मॅच्युरिटी आपल्याला नसताना आपल्याला पुन्हा साहेबांना विचारायला मुंबईला जावं लागणार. म्हणजे बघा आता परिस्थिती काय झाली होती की धनादेश घेतला, धनादेश मुंबईचा माणूस गोवळकोंड्याला जात नाहीये. मुंबईचा माणूस मग त्यांना सुरतेला पाठवलाय. सुरतेहून तो कुरिअर गोवळकोंड्याला गेलाय. गोवळकोंड्यातून वापस तिथं प्रल्हाद निरोजी नसल्यामुळे तो वापस पुन्हा सुरतला गेलाय. पुन्हा सुरतून तो शेरा मारून पुन्हा आज मुंबईला आलाय. मुंबईहून पुन्हा ते रायगडावर गेले. पुन्हा ते तांदूळ, सुपारी, भात न घ्यायचं की नाही घ्यायचं हे याची अथॉरिटी विचारण्यासाठी पुन्हा ते मुंबईला आलेत आणि आता ते पुन्हा रायगडावर आलेत. म्हणजे एवढं सगळं ते प्रकरण आहे हुंडीचं की एवढं सगळं महाराजांनी जे सगळं फिरवलंय त्यांना इंग्रजांना त्रास देण्यासाठी. त्यामुळे आता महाराज म्हणतात की माझ्याकडे अजून एक उपाय आहे की तुम्ही या बदल्यात आमच्याकडून सोनं किंवा तितक्या रकमेची चांदी घ्या. नारायण शेरवी पुन्हा म्हणते की याची अथॉरिटी माझ्याकडे नाहीच आहे, आमच्या दोघांकडे पण नाही. जो फ्रान्सिस सोबत आलाय होता
की रोख रकमेच्या बदल्यात सोनं किंवा चांदी घ्यायची अथॉरिटी या दोघांकडे सुद्धा नाहीये. आम्हाला जाऊन पुन्हा एकदा साहेबांना विचारावं लागेल. महाराज म्हणतात, या विचारून या पुन्हा एकदा, काही हरकत नाही. आणि तुम्ही या आरामात विचारून या, काय हरकत नाही. आपण तुम्ही आल्यानंतर पुन्हा एकदा बोलूया. ते विचारण्यासाठी नारायण शिर्वी पुन्हा एकदा मुंबईला निघाले. मात्र जो त्यांच्यासोबत होता फ्रान्सिस, तो मात्र रायगडावर राहिला. तो म्हणाला की मी इथेच थांबतो आणि काय करता येईल ते मी इथं बघतो. म्हणजे काय रकमेचं काय, तर तोपर्यंत तडजोड झाली तर मी बघून मागून घेऊन येतो. मग नारायण शिर्वी मुंबईला निघाले आणि नारायण शिर्वी रिकाम्या हातानं येत आहेत असं धरूनच जेव्हा याने बघितलंय, इंग्रजांनी बघितलंय, तेव्हा म्हणाले की नाही, याच्या हाती आता सुद्धा काही झालं नाही. त्यावेळेस नारायणाला मग काय म्हणाले, महाराज काय म्हणतात, भेट झाली का नाही महाराजांची? नारायण शिर्वी म्हणाले की महाराजांची भेट झाली, पण त्यांचं म्हणणं असं आहे की आता तुम्ही त्या रकमेच्या बदल्यात सोनं किंवा चांदी घ्या. तर पण इंग्रजांना रोख रक्कम पाहिजे होती, कारण की त्यांचे पुढचे व्यवहार सुद्धा त्यांना करायचे होते. इंग्रज म्हणाले नारायण शिर्वी तुम्ही राहू द्या. आता जो माणूस आहे तिथं फ्रान्सिस, तो तिथं आहे, तो काय करे तिथे तडजोड करेल. 10-15 दिवस गेले. तो फ्रान्सिसही खाली हात वापस आलाय. तो म्हणाला नाही, इथे रोख रकमेची काही व्यवस्था होत नाहीये, त्यामुळे मी तिथे राहून काय करू, मी सुद्धा वापस आलोय. त्यावेळेस इंग्रज असे म्हणतात की इंग्रजांनी सांगितलं की ते काय शिवाजी महाराज सोनं चांदी काय देतात ते घेऊन या आणि तो व्यवहार एकदा क्लिअर करून टाका. पुन्हा नारायण शिर्वी आणि तो फ्रान्सिस राजगडावर निघाले आणि निघाले तर पैशाच्या बदल्यात चांदी घ्यायची ठरली होती. तेव्हा महाराज काय ठरलं, काय तुमचं काय घ्यायचं? त्यामुळे काय द्यायचं ते द्या, म्हणजे आम्हाला सोनं चांदी, त्या बदल्यात आम्हाला जे काय असेल तुमच्याकडे ते द्या. महाराज तसं नाही, तुम्हाला नक्की सांगा काय द्यायचं, ते सोनं द्यायचंय की चांदी द्यायची? ते म्हणतात चांदी द्या, म्हणतात तितक्या रकमेची आम्हाला चांदी द्या. तर महाराजांनी मोरोपंत पिंगळ्यांना सांगितलंय की यांना तितक्या रकमेची काय ती चांदी मोजून द्या आणि यांचं ते हुंडीचं प्रकरण ते सगळं काय ते क्लिअर झालंय, निपटलंय असं यांच्याकडून लिहून घ्या. त्यावेळेस मोरोपंतांनी त्यांना ते त्या चांदीच्या काय कोणतं गृह असेल, भांडारगृह, त्याच्यात नेलंय आणि त्यांना तितक्या रकमेची चांदी मोजून दिली. आता बाहेर जर चांदीचा भाव बघितला तर तो त्या काळात 23 रुपये शेअर होता, पण रायगडावर मोरोपंत म्हणतात की नाही, आमच्या रायगडावर 28 रुपये शेअर चांदीचा भाव आहे. त्यामुळे बघा, तुम्ही कोणालाही विचारा रायगडावर आता चांदीचा भाव काय आहे, तो 28 रुपये शेअरच आहे. आता नारायण शिर्वी यांना पुन्हा एक प्रश्न पडलाय की 23 रुपये ठेवायची की यांच्या भावात 28 रुपयाने घ्यायची. आता हे पुन्हा जाऊन साहेबांना विचारायचं आहे काय जाऊन, तर त्यांनी सांगितलंय की नाही द्या, 28 रुपयानं होईल तर तुम्ही ते काय तुमच्या भावानं द्या, 28 रुपये शेअर चांदी द्या. तर अशी मोरोपंतांनी चढ्या दराने ती चांदी विकून महाराजांनी तो व्यवहार तिथे पूर्ण केला. आणि या सर्व व्यवहारात जे इंग्रजांनी त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळवलंय की आम्ही असा असा व्यवहार केलाय आणि या व्यवहारात आम्हाला जवळपास 22.5% इतका लॉस झाला, इतका तोटा आम्हाला याच्यात सहन करावा लागलाय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना, त्यांच्या शत्रूंना हे प्रत्येक गनिमी काव्यात अडकवून त्यांनी त्यांच्या युद्धात मारलंय. म्हणजे जे अफजल खान असेल त्यांना वाईच्या जंगलात आणून त्याचा कोथळा काढलाय. गनिमी काव्यात असो, शौर्याने असो, धैर्याने असो, ते त्यांनी युद्धात हरवलंय. आणि तर इंग्रजांना ते त्यांनी युद्धात हरवू शकले नाही, त्या समुद्रावर त्यांच्या गलबतांचा ते पराभव करू शकले नाही. म्हणून त्यांनी जमिनीवर त्यांचा पैशाने असा पराभव करून दाखवलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यातली बुद्धिमताम वरिष्ठम नावाची एक गोष्ट जी आहे, ही गोष्ट आपल्याला त्याची चुणूक मिळते.